आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ, एअरटेल, व्हीआय सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे आणि BSNL सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे। तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहेत। याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुमचे BSNLचे तुमचे किती उपभोक्ताधारक आहे याची संक्षिप्त माहिती तुम्ही मला देणार का? आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या 10 वर्षात 50% सुद्धा कर्मचाऱ्यांचं मानधन नहीं है। बहुत दर्द हो रहा है कि इतना असत्य कैसे बोला जाता है। आज भी अगर उन्होंने BSNL ने मुंबई दिल्ली की सर्विस भी ले ली है अभी। श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर, क्रमांक 125। माननीय मंत्री महोदय, माननीय सदस्य, भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची संपूर्ण देशभरात दुरवस्था आमच्या लोकसभा क्षेत्रात देखील BSNLच्या नेटवर्कच्या त्रासामुळे अनेक सरकारी कामकाजामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहे। केंद्र सरकार जेव्हा डिजिटल इंडियाचा डिंडोरा जगभरात पिटत आहे तेव्हा BSNL सारख्या कंपन्याचे भारतभर मजबूत जाळे पसरलेले असूनही रसातळाला या सगळ्या कंपन्या गेल्या आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझे या प्रश्नाच्या संबंधित स्पेसिफिक 2च प्रश्न आहे की पहिला प्रश्न असा आहे की BSNLचे जाळे संपूर्ण देशभरात ग्रामीण भागात सुद्धा पसरले असताना तुम्ही सरकारी कंपन्यांना बाजूला ठेवून प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य देऊन मोठे करत आहे। तर BSNL सारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ, एअरटेल, व्हीआय सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे आणि BSNL सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे। तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहेत। तर याच्या संदर्भात काही विचार सरकार भविष्यात करणार आहे का? अध्यक्ष महोदय, मी आमचे खासदार श्रीमती धानोरकरला मी धन्यवाद देतो की फार महत्त्वपूर्ण प्रश्न सदनचं जवळ त्यांचे ध्यान आकर्षित करायची कोशिश होती। मी त्यांना विश्वास देतो की पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आमच्या देशामध्ये सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहेत आणि 10 वर्षामध्ये प्राय प्रगती झाली आमची सरकारी क्षेत्रामध्ये कंपनीचा। देशामध्ये नाही, विश्वमध्ये आमचे सरकारी कंपनीचा एक नवीन पेठ विश्वस्तरामध्ये आता झाली आहेत। BSNLचा प्रश्न झाला तर मी त्यांना सांगतो की त्यांची सरकार होती तेच समेतमध्ये BSNLची काय स्थिती झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समयामध्ये 2019 मध्ये रिवायवल पॅकेज 3,35,000 करोडची BSNL ला दिली आणि ते घाटाचा कंपनी 9,000% घाटाचा कंपनी आजच्या दिवसमध्ये 2,000 करोडचा मुनाफा करतात ऑपरेटिंग लेवल मध्ये। हे परिवर्तन झाली आहेत आणि मी आपणला पण हे सांगतो की BSNLचा 1,40,000 आमची BTS होती। पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच आहे की आत्मनिर्भर भारतचा नीतीला घेऊन आमच्या देशामध्ये टेलिकॉम इक्विपमेंट त्याच्या आता आमच्या आयात होतात ते देशामध्ये मॅन्युफॅक्चर करून 4Gचा नेटवर्क आम्ही स्वतः करणार आणि पिछडे आमचे 8 माहामध्ये 60,000 BTS BSNLच्या इंडिजिनस 4G इक्विपमेंट मध्ये आता संपूर्ण झाला आहेत। म्हणजे 40% वृद्धी झाली BSNLची BTS ची। जे BSNLचे BTS करीब 1,40,000 ची होती आता 2 लाख झाली। अध्यक्ष महोदय, मी आपणच्या संरक्षण चाहतो क्योंकि हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत आणि एम्प्लॉईजच्या कार्यामध्ये
आता पडी बीएसएनएल मध्ये 55,000 एम्प्लॉईज आमची माननीय आहेत, सदस्य, त्यांची देखभाल आमची जिम्मेदारी आहे. तुम्ही काळजी नको करा. मेंबर पार्लियामेंट्री, अब मैं फिर आपसे आग्रह कर रहा हूँ, माननीय संचित में माननीय सदस्य, संचित में माननीय उत्तर, इस व्यवस्था को लागू कर दिया गया है. माननीय सदस्य, ऑनरेबल मेंबर. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक 2 प्रश्न विचारले, मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही. मागील 10 वर्षात जे तुमचे जिओचे उपभोक्ताधारक असेल, तुमचे BSNLचे आहे, VIचे आहे, आणि याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुमचे BSNLचे तुमचे किती उपभोक्ताधारक आहे याची संक्षिप्त माहिती तुम्ही मला देणार का? आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या 10 वर्षात 50% सुद्धा कर्मचाऱ्याचं मानधन होत नाही आहे. महाराष्ट्राची जनताचा निर्णय तो झाला यांच्याजवळ. आता निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय झाला यांच्याजवळ, आणि त्याच्या नंतर आता ते मला सांगतात की तुम्ही मोठा उत्तर नको द्या. जनताच्या उत्तरपणी त्यांना स्वीकार नाही, हे स्थिती त्यांची झाली. आता प्रश्न झाला की BSNLचे मोबाईलचे उपभोक्ता, मी त्यांना सांगतो की हे वर्षामध्ये एप्रिलचा माह तर नोव्हेंबरच्या माहामध्ये 90 लाख उपभोक्ताची बढोतरी BSNLची झाली. 8,80,00,000 आमचे उपभोक्ता होते, आता आमचे 9,70,00,000 उपभोक्ता झाले. आणि BSNLची नवीन सर्व्हिस पद्धती, BSNLची 4G नेटवर्क 1,00,000 BTS देशामध्ये मईच्या माहामध्ये आमच्या संपूर्ण होणार, हे मी आपणला विश्वास देतो. आणि त्याच्यामध्ये सबसे ज्यादा आमचा महाराष्ट्रामध्ये 2,500 BTS 4Gच्या येणार. श्री अरविंद सावंत. माननीय अध्यक्ष जी, बहुत दर्द हो रहा है कि इतना असत्य कैसे बोला जाता है. आज भी अगर उन्होंने BSNL ने मुंबई दिल्ली की सर्विस भी ले ली है. अभी मुंबई शहर में पिछले 2014 से माननीय रविशंकर जी प्रसाद, माननीय वैष्णवी जी, वो सब बोलते हैं. एक सेकंड सर, एक सेकंड, मैं मानता हूँ, मैं ज्यादा इलेबोरेट नहीं करूंगा, मैं आ रहा हूँ. आज महानगर टेलीफोन निगम के कर्मचारी और महानगर टेलीफोन निगम दिल्ली और मुंबई में यह हाथ उठा के लोग कहे इनके तरफ से कि BSNL के मोबाइल कितने लोग यूज करते हैं. कहे हाथ उठा कर, ये BSNL के, अगर ये सर्विस इंप्रूव हुई ना, तो यार मैं नंबर देना कि देखो सबके पास जियो है, सबके पास जियो है सर. चलो नंबर अनाउंस करो, सबके नंबर अनाउंस करना, सभी लोग अपने प्लीज सर आप चैलेंज मत दीजिए. सर, एक चैलेंज नहीं दे रहा हूँ. 1 मिनट प्लीज बैठिए, 1 मिनट बैठिए. क्योंकि इसलिए चैलेंज कर रहा हूँ, संसद में व्यवस्था ही BSNL की है, MTNL की है, इसलिए यूज करना पड़ता. धन्यवाद. वो बुक पे मिलता है करके ले रहे, बाकी कुछ नहीं है. मैं इतना ही बता देता हूँ, आज महानगर टेलीफोन निगम में अगर इनकी व्यवस्था अच्छी हुई है, इनकी आर्थिक स्थिति सुधर गई है, तो महानगर टेलीफोन निगम के कर्मचारी है, उनके कर्मचारियों की कोऑपरेटिव सोसाइटी है जो अपना पदपेटी चलाते हैं. सर एक सेकेंड, इन्होंने बिना पूछे उनके 4 करोड़ रुपए पिछले 6 महीने से रखे, क्योंकि अपनी व्यवस्था के लिए इनके पास पैसा नहीं है और वो कर्मचारियों के पैसे इस्तेमाल कर रहे हैं. कोई प्रश्न नहीं है, पर आप बता दें. अध्यक्ष जी, मैं सावंत जी को विश्वास दिलाना चाहता हूं कि आज भी हमारे 55,000 कर्मचारी हैं BSNL के. उनका सम्मान, उनका मान और उनका देखभाल BSNL की जिम्मेदारी है और भारत सरकार की जिम्मेदारी है. इसमें कोई संदेह नहीं है. प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारा पूर्ण विश्वास और संकल्प है, और इस तरीके का बयान सदन के पटल पर करना ये निंदनीय है. ये आपके समक्ष में रखना चाहता हूं.